26 नोव्हेंबर 1949 26 नोव्हेंबर 1949ला महामानव विश्वभूषण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहायला घेतलं. घटनापीठाच्या समितीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची या कमिटीवर जेव्हा नियुक्ती केली तेव्हा दिग्गज पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, लाल बहादूर शास्त्री, सरदार वल्लभभाई पटेल, नेताजी सुभाषचंद्र बोस, मौलाना आझाद, परमहंस असे दिग्गज म्हणजे खान अब्दुल गफार खान, महात्मा गांधी अशा प्रकारे दिग्गज लोक या घटनापीठावर असताना महामानव विश्वभूषण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची या घटना समितीवर जर नियुक्ती होते हा आमचा बहुमान आहे. एक दलित मागासवर्गीय जो हजारो वर्ष खितपत पडलेल्या जनतेला वरती आणण्यासाठी जो काही संविधान लिहिलं गेलं, जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणाले होते, जोपर्यंत माझा दलित समाज, अस्पृश्य समाज हा वरती येत नाही तोपर्यंत मी संविधान लिहिणार नाही. हे जेव्हा डॉक्टर बाबासाहेबांनी ठोसपणे सांगितलं, सरदार वल्लभभाई पटेल त्यांना समजवण्यासाठी आले, घरी बंगल्यापर्यंत गेले, बाबासाहेब आंबेडकरांचा राजीनामा फाडून टाकला की साहेब हे संविधान तुम्हीच लिहू शकता, पण जोपर्यंत माझ्या समाजाला उंची मिळत नाही आहे, जो समाज तुमच्या जातीचा समाज आमच्या समाजामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे, तुम्हाला जो मान मर्यादा सन्मान आहे, श्रीमंत आहात, पण माझा समाज श्रीमंत नाही आहे ना. पण ह्या समाजाला कुठेतरी एक पातळीवर आणण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काय आपल्या संविधानाद्वारे स्वप्नातून घडवलं ते हे संविधान जे 26 नोव्हेंबर 1949ला लिहायला घेतलं. एक मला वाटतं 2 वर्ष 11 महिने हे संविधान लिहिलं गेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. आणि 26 जानेवारी 1956ला ते प्रचलित केलं, म्हणजे प्रजासत्ताक केलं हे आमचं संविधान, हे आमचं संविधान. आणि हे संविधानचं राज्य गेले अबाधित आहे 85 आता 77 वर्ष हे अबाधित आहे. आणि 77 वर्षाच्या अभिद्याच्या कालखंडात जे काही सत्ताकरण चाललं आहे, जे काही राजनीती चाललेली आहे, जे काही संविधानाचा अपमान होतोय हे कोण करतंय तर आत्ताचे आलेले सरकारमधील हे काय विचारायचे लोक आहेत, हे काय खोपडीचे लोक आहेत, हे काय बरे मला वाटतं साऊथ आफ्रिका वेस्ट इंडिजवरून आलेले लोक आहेत. हे जे संविधानाचं भारतीय घटनेचं मोडीत तोडीत करायचा प्रयत्न करत आहेत त्याला आमचा जाहीर निषेध आहे. त्यामुळे संविधान हे आमचं आहे. जब तक सूरज चांद रहेगा बाबा साहेब आंबेडकर तुम्हारा नाम रहेगा, और जब तक सूरज चांद रहेगा संविधान हमारा जिंदा रहेगा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.